नमस्कार मंडळी. आज 31 मार्च, आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. आर्थिक वर्षात हिशेब करता करता आपण बेजार होतो जमा खर्चाचा हिशेब ठेवता ठेवता. मार्च एंड स्पेशल निमित्त आज एक छोटीशी रचना, हिशेब काय ठेवायचा. काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहामध्ये आपल्या थोड्या वर्षांचा हिशेब काय ठेवायचा. काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहामध्ये आपल्या थोड्या वर्षांचा हिशेब काय ठेवायचा. आयुष्याने भरभरून दिले असताना जे नाही मिळाले त्याचा हिशेब काय ठेवायचा. मित्रांनी दिले आहे अलोट प्रेम इथे, मित्रांनी दिले आहे अलोट प्रेम इथे, तर शत्रूंच्या बोलण्याचा हिशेब काय ठेवायचा. येणारा प्रत्येक दिवस आहे प्रकाशमान इथं, तर रात्रीच्या अंधाराचा हिशेब काय ठेवायचा. आनंदाचे 2 क्षण ही पुरेसे आहेत जगण्याला, तर मग उदासीनतेच्या क्षणांचा हिशेब काय ठेवायचा. मधुर आठवणींचे क्षण इतके आहेत आयुष्यात, तर थोड्या दुःखदायक गोष्टींचा हिशेब काय ठेवायचा. मिळाली आहेत फुले इथे कित्येक सुहृदाकडून, मग काट्यांच्या टोचणीचा हिशेब काय ठेवायचा. चंद्राचा प्रकाश आहे जर इतका आल्हाददायक, तर त्यावरील डागाचा हिशेब काय ठेवायचा. जर आठवणीनेच होत असेल मन प्रफुल्लित, तर भेटण्या न भेटण्याचा हिशेब काय ठेवायचा. काहीतरी नक्कीच खूप चांगलं आहे सगळ्यांमध्ये, काहीतरी नक्कीच खूप चांगलं आहे सगळ्यांमध्ये. मग थोड्याशा वाईटपणाचा हिशेब काय ठेवायचा. मग थोड्याशा वाईटपणाचा हिशेब काय ठेवायचा. मार्च एंड स्पेशल हिशेब काय ठेवायचा ही रचना एक पाऊल पुढे या यूट्यूबच्या सर्व रसिक श्रोत्यांसाठी आज 31 मार्च 2024 निमित्त. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. एक पाऊल पुढे. यानंतर पुन्हा भेटूया एका नवीन वेगळ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.